गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या रिव्ह्यू या मराठी यूट्यूब चॅनलवर। मी आत्ताच शैतान पिक्चरचा ट्रेलर पाहिला। ट्रेलर इतका अप्रतिम झालेला आहे। पिक्चर कसा असेल देव जाणे, बापरे। 8 मार्च पर्यंत तर दम नाही निघत आहे असं वाटतंय। शैतान पिक्चर हा 8 मार्चला रिलीज होतोय आणि त्यात अजय देवगण आहे, ज्योतिका आहे, आर माधवन आहे। आर माधवन आणि अजय देवगणचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे। अजय देवगणची ऍक्टिंग तर आपल्याला माहितच आहे, ते ऑलराऊंडर आहेत सगळ्या गोष्टींमध्ये। आणि आर माधवन ते सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत। हा पिक्चर एकंदर वर आधारित आहे, वशीकरणावर पिक्चर आहे हा। आणि आर माधवनचा B13 पिक्चर आठवतो का तुम्हाला? B13 मध्ये पण त्यांची ती 2 पर्सनॅलिटी दाखवली होती, तसंच ह्या पिक्चरमध्ये काहीसं दाखवतं। इतकी अप्रतिम ऍक्टिंग केलेली आहे। त्यांच्या जे मुली जान्हवी नावाच्या मुलीने जी ऍक्टिंग केली ती पण इतकी खतरनाक झालेली आहे ना। वशीकरण केल्यानंतर त्या मुलीला म्हणतात की जान्हवी अपने पापा को थप्पड लगाओ, ती इतकी जोरात हाणते। अजय देवगणचा चेहरा बघण्यासारखा दाखवलेला आहे। आणि लास्टला एक डायलॉग आहे त्या ट्रेलरमध्ये दाखवलाय की कोई भी डिस्टर्ब करे, म्हणजे तो झोपत असतो आणि कोई भी नींद में डिस्टर्ब करे तो सीधा चाकू भोप देना। आणि ते हा म्हणते, इतकं भारी दाखवलेलं आहे ना, खूप छान झालेलं आहे पिक्चर। मला वाटतं तेच बॉलिवूडचे घिसेपिट आहे, तीच कॉन्सेप्ट, तीच थीम, तेच बघण्यापेक्षा आहे ना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सर्वांनी आवर्जून जावं ह्या पिक्चर बघायला। जिओ स्टुडिओचा हा पिक्चर आहे, खूप छान आहे, खूप छान। तुम्ही नक्की जावा सगळेजण हा पिक्चर बघायला।